12 डिसेंबरला जेव्हा मी घरी आले परत कार्यक्रम करून, तर माझा मुलगा आणि मी एक भाषण बघत होतो. मी बाबा गेल्यापासून बाबांचं भाषण कधीच पाहिलं नाही. मला खूप भावनिक होतं. त्यांचा आवाज ऐकल्यावर खूप त्रास होतो. फोटोची सवय झाली आहे. तर माझ्या मुलाने मला म्हणला, "नाही, नाही मम्मी प्लीज बघ." आणि ते भाषण होतं मुंडे साहेबांच्या 61चं आणि त्यांनी इतकं मन भरून बोलले. तेव्हा ते सांगितले, की कोणाचं एखादं काम नाही झालं तरी चालेल, पण त्या माणसाचा स्वाभिमान आपण बनलं पाहिजे. तर माझा मुलगा आणि मी दोघंही असे अक्षरशः रडत होतो ते भाषण ऐकताना. आणि 10 वर्षानंतर असा भरभरून त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांनीच मला कदाचित ह्याच्यात संकेत दिलाय, की तुमच्याशी बोलत राहा. दर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात बरं का आपलं ठरलं आता. हे चालेल ना सर्वांना? आर्यमन दादा किती दिवस अमेरिकेत आहेत. आर्यमन दादा आता ग्रॅज्युएट होणार आहे मेमध्ये. आता ते 22वं वर्ष त्यांना चालू आहे. ते ग्रॅज्युएट होणार आहेत मेमध्ये. माझ्यापेक्षा 100% त्यांचं राजकारणाकडे लक्ष असतं, पण ते माझ्यावर थोडी दादागिरी करत असतात. ते मला हे सांगतात, असं कर तसं कर, असं करतात ते सूचना करतात सोशल मीडियाच्या खूप. आणि ते आता मेमध्ये ग्रॅज्युएट होतील, मग येतील, मग एखादा वर्ष कुठे काम करतील, मग परत त्यांना मास्टर्स करायचं आहे, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे त्यांनी, अशी माझी इच्छा आहे. आणि तुमच्यावर जास्त लक्ष असतं त्यांचं. मग खरं तर शहरात वाढले, माझ्या घरी तसं वातावरणही नव्हतं तिकडे, पण त्यांचं खूप लक्ष असतं की अगदी म्हणजे जातीपातीच्या राजकारणाचा त्यांना खूप तीव्र असा विरोध आहे. आणि घरामध्ये पण अमेरिकेहून येताना मला काही नाही आणलं, पण आमच्या घरात काम करणाऱ्या सगळ्या मुलांना गिफ्ट घेऊन आले. तर मला वाटतं मुंडे साहेबांचे ते गुण त्यांच्यामध्ये दिसत आहेत थोडे बहुत. बघू, पण सगळ्यांना आपलं कष्ट करावं लागतं, आपलं जागा मिळवावी लागते. त्यांनी पण लोकांवर प्रेम करावं, लोकांची सेवा करावी, गरिबांसाठी त्यांच्या मनात संवेदना असावी, अशी माझी इच्छा आहे. संस्कार तर मी असे दिलेले आहेत. बघू पुढे काय करता.